बऱ्याचदा बेसन ढोकळा कोणाला चालत नाही किंवा पचायलाही तो जड होतो. म्हणूनच आज मी अगदी पौष्टिक, सॉफ्ट, स्पॉन्जी मुगाचा ढोकळा बनवला आहे. करायला अगदी सोपा आहे आणि सकाळच्या घाईमध्ये टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता. सकाळच्या घाईमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणार आहे. हा ढोकळा आपण इन्स्टंटही करू शकतो आणि फर्मंट करून पण करू शकतो. तर आज मी फर्मंट करून हा केलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची अगदी साधी, सोपी, पौष्टिक मुगाच्या ढोकळ्याची रेसिपी सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मुगाची डाळ भिजत घालायची आहे. तर पिवळी मूग डाळ मी इथे घेतलेली आहे. 1 कप घेतलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून 2 ते 3 वेळा धुवून याला भिजत घातलं आहे. तर मूग डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही. 4 ते 5 तासामध्ये चांगली मूग डाळ ही भिजते. पण जर आपल्याला सकाळी नाश्त्याला करायचं असेल तर तुम्ही ही रात्रीच भिजत घाला. हा ढोकळा मला सकाळी नाश्त्यासाठी करायचा होता आणि मी फर्मंट हे केलेलं आहे. त्याच्यामुळे मी दुपारी याला भिजत घातलं 3 ते 4 वेळा आणि 3-4 तासामध्ये ही छान भिजलेलं आहे. त्यानंतर याला मिक्सरमध्ये बारीक करून अगदी बारीक पेस्ट तयार करायची आणि याला रात्रभर फर्मंट करायला ठेवून दिलं. तर तुम्ही बघू शकता आता हा फर्मंट झालेला आहे, म्हणजे रात्रभर मी इथे ठेवलेला आहे. आता आपण हा ढोकळा तयार करायला घेऊ. तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये छान जाळी आलेली आहे. छान फर्मंट झालेला आहे. आता आजच्या या ढोकळ्यामध्ये ना मी अजिबात इनो वगैरे वापरला नाहीये किंवा फ्रूट सॉल्ट म्हणा किंवा कुठलाही सोडा वगैरे वापरला नाहीये. पण मी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की हा जर ढोकळा तुम्हाला अजूनच छान फ्लफी पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा फ्रूट सॉल्ट किंवा बेकिंग सोडा ऍड करू शकता. तर आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर मी मिरची, आलं आणि कोथिंबीर थोडीशी जाडसर अशी वाटून घेतली मिक्सरच्या पॉटमध्ये. ती घालायची आहे 1 ते 1.5 चमचा आणि थोडंसं पाणी घालून याला छान मिक्स करू. आणि हो, हळद सुद्धा घालायची आहे. हळदीने आपला ढोकळ्याचा रंग छान असा पिवळा येतो आणि अजिबात असे लाल वगैरे सोड्यामुळे जसे डाग दिसतात ना तसे दिसत नाही. आणि खरं तर आज आपण यामध्ये सोडा पण वापरलेला नाहीये. पण जरी तुम्ही यामध्ये सोडा किंवा फ्रूट सॉल्ट वापरलं तरीही अजिबात याला असे लाल डाग दिसत नाही. छान पिवळा तयार होतो. का बरं? कारण आपण या स्टेजला इथे हळद घालायचं आहे आणि त्यानंतर थोडं पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे. आणि जर तुम्हाला फ्रूट सॉल्ट किंवा सोडा घालायचा असेल तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे त्याला तयार करून घ्यायचं, त्याला तेल लावून घ्यायचं. एकीकडे आपण पाणी पण तापायला ठेवलेलं आहे ज्यामध्ये आपण स्टीम करणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये ज्या बॅटरमध्ये आपल्या सोडा घालायचा किंवा फ्रूट सॉल्ट घालायचा. किती घालायचा? तर आपला नेहमीचा पोहे खायचा चमचा असतो त्याने एक अर्धा चमचा किंवा त्यापेक्षाही थोडा कमी घालू शकता. इथे आपण मुगाची डाळ 1 कप घेतलेली आहे तेवढ्या प्रमाणासाठी. तर आता हे यामध्ये घालून छान या केक टीन मध्ये मी ठेवलेला आहे. तुम्ही कुठल्याही घरच्या आपल्या प्लेटमध्ये वगैरे पण हा ढोकळा तयार करू शकता आणि याला 20 मिनिटं आपल्याला स्टीम द्यायचं आहे. तर इथे 20 मिनिटं झालेले आहे. आणि हो, इथे मी एक सांगायचं विसरले, यामध्ये ना थोडीशी साखर सुद्धा घाला. मी पण घालायचं विसरले, मग मी नंतर थोडासा घातला आणि नंतर थोडा वरूनच मिक्स केलेला आहे. तर साखर पण जरूर घाला, म्हणजे एक आंबट गोड अशी चव येते आपल्या या ढोकळ्याला. आणि जर तुम्ही इन्स्टंट करत असाल, आंबवत नसाल, याला फर्मंट करत नसाल, तर मग यामध्ये थोडंसं दही घालायचं, अर्धा लिंबाचा रस पिळायचा आणि त्यानंतर थोडासा फ्रूट सॉल्ट घालून याला इन्स्टंट ढोकळा पण तयार करू शकता. तर मी मुगाच्या ढोकळ्याच्या 2 पद्धती सांगितलेल्या आहे. 2 पद्धतीने हा ढोकळा कसा तयार करू शकतो हे मी इथे सांगितलेलं आहे. तर हा मुगाचा ढोकळा एकदा करून बघा, तुम्हाला अतिशय आवडेल आणि पौष्टिक तर आहेच. आता या ढोकळ्यावरती छान अशी फोडणी द्यायची आहे. तर थोडं तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये मोहरी घालायची, 1 चमचा मोहरी घातली, 2 मिरच्या स्लिट करून घातलेल्या आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि थोडासा हिंग सुद्धा घालायचा. त्यामुळे ढोकळ्याला चव छान येते आणि पचायला हलका होतो. जर आज आपण मुगाचा ढोकळा केला तरीही पचायला हलकाच राहणार आहे. तर मस्त आपला हा तडका यावरती घालू, वरून कोथिंबीर घालू आणि आपला मुगाचा ढोकळा तयार आहे. एकदा करून बघा, तुम्हाला अतिशय आवडेल. चला,
तर आजची ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. झालाय ना छान स्पॉन्जी. आपण अजिबात फ्रूट सॉल्ट किंवा सोडा वगैरे घातलेला नाहीये, तरीही छान स्पॉन्जी झालेला आहे. जर तुम्ही अजून यामध्ये घातलं, थोडा फ्रूट सॉल्ट घातला करताना, तर अजून जास्त फुलतो आणि छान असा डेन्स होत नाही किंवा छान असा फ्लफी होतो आणि खायला पण अप्रतिम लागतो. तर तुम्ही हा ढोकळा कसा तयार करणार आहात? फ्रूट सॉल्ट घालून तयार करणार आहात किंवा बेकिंग सोडा वगैरे, की आज मी जसा बनवला आहे अजिबात कुठलाही सोडा वगैरे न घालता हा पौष्टिक मुगाचा ढोकळा तयार केला आहे तसा बनवणार आहात? मला कमेंट करायला विसरू नका. चला पुन्हा भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.